नमस्कार, मी स्वाती बापट. बालमैत्र काउन्सेलिंगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. वयानुरूप नसणाऱ्या अश्लील कंटेंटपासून मुलांना कसं वाचवायचं? पालकांना हा प्रश्न पडला असतो की अनेक मुलं चुकून किंवा क्लिक केल्यामुळं किंवा इतर गोष्टी बघता बघता अनवधानाने जाहिराती, पॉपअप असे व्हिडिओ बघतात. अनेकदा समवयस्क मुलं त्यांना ते बघण्याबद्दल आग्रहही करतात. त्यामध्ये कुतूहल असतं, मनोरंजन असतं किंवा काही गोष्टी समजून घेण्याची जिज्ञासा, कुतूहल असतं. अशा प्रकारची चित्र, व्हिडिओ किंवा पोस्ट बघितल्यामुळे मुलांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या भावना निर्माण होतात. त्यांना लाज वाटू शकते, अपराधी वाटू शकतं, भीती वाटू शकते. आपली चूक झाली असं वाटून पालकांपासून ते लपवून ठेवायची भावना सुद्धा निर्माण होऊ शकते. उत्तेजित वाटू शकतं, प्रयोगशील सुद्धा वाटू शकतं. त्यांच्या मनात गोंधळ उडू शकतो. अशा वेळी पालकांनी मोकळेपणाने मुलांशी साधलेला संवाद आणि त्यांना दिलेली शास्त्रीय माहिती नेहमी उपयोगी पडते. पालकांची काही वाक्य मुलांना जरूर भीती आणि निराशेपासून वाचवण्यासाठी महत्त्वाची असतात. त्यात तुझी काही चूक नाही रे, मी सोबत आहे तुझ्या, ये आज आपण यावरच बोलू, घाबरू नकोस. हे जे आई वडिलांचं बोलणं आहे मुलांशी, त्याने मुलांना आधार वाटतो. पालकांनी मुलांशी साधलेला संवाद हा शरीराबद्दल, शरीरात होणाऱ्या बदलाबद्दल, शरीरामधल्या वेगवेगळ्या कार्यरत असणाऱ्या संस्थांबद्दल, त्यांच्या कार्यांबद्दल, सुरक्षित असुरक्षित स्पर्शांबद्दल, प्रजनन संस्थेबद्दल असा वयानुरूप आणि शास्त्रीय माहिती पुरवणारा असला पाहिजे. त्यामुळे काय होतं, मुलांचं अपराधीपण कमी होतं आणि त्यांना मदत वाटते. पालक मुलांचे डिजिटल गार्डियन्स बनू शकतात. मुलं किती आणि काय वेळ काय काय बघतात बरं, ह्याकडे पालकांचं नक्की लक्ष हवं. मुलांचा स्क्रीन टाईम तपासून पाहायचा, वेगवेगळ्या ॲपवरचे पेरेंटल कंट्रोल्स आपले ऑन करायचे, हे पालकांनी नेहमी लक्षातच ठेवायचं आहे. मुलांमध्ये काही भावनिक बदल होतात, काही वर्तनात बदल होतात, ते तपासून बघा. झोपेची दिनचर्या बदलली आहे का? मुलं अचानक दचकतंय का? आवडत्या कामातलं त्याचं लक्ष कमी झालंय का? ते अलिप्त वृत्तीने वागतंय का? गप्प राहतंय का? अभ्यासातलं त्याचं लक्ष कमी झालंय का? या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका. मुलांमध्ये संवाद साधत विश्वास निर्माण करा. अनेक गोष्टींबद्दल त्यांच्या मनात कुतूहल आहे, जिज्ञासा आहे, ती वैज्ञानिक दृष्टीने त्यांची शमवा. मुलांसाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, हे त्यांना समजावून सांगा. त्यांना दोषी न मानता जबाबदारीने वागायचं भान आपणच पहिले द्यायचं आहे. मुलांमध्ये काही भावनिक आणि वर्तनिक बदल थोडेसे गंभीर स्वरूपाचे वाटले तर व्यावसायिक मदत नक्की घ्या. आज इथेच थांबते. हा सगळ्यांचा व्हिडिओ आहे, हा पालकांनी जरूर शेअर करावा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्या पालकांना शेअर करा. धन्यवाद.